नमस्कार मित्रांनो, मी आशिष स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आशिष जुळे ब्लॉग्स. ॲक्च्युली ब्लॉग घरातूनच चालू झाला आहे. तर इंट्रोचा जो व्हिडिओ असतो ना, त्याचा व्हॉइस आहे माहीत नाही काय झालं, तो सेव्ह नाही झाला. तर ब्लॉग्स पाठवून घरातून चालू झाला. तर आता वाजलेत 11:30. आता मी इकडून मिलिंदच्या इथून माझ्या गावी चाललोय संगमेश्वरला. तर संगमेश्वरला मी कुठं राहतो ते तुम्हाला समजेल त्या जाता जाता. तर आता बाईक बाहेर आणले. 250 किलोमीटर 250 किलोमीटरच्या वर गेली असेल आय थिंक सो. तर आता मी चेन लूप करतोय. आता ऍक्च्युली 500-300 किलोमीटर पर्यंत चालते, पण आम्ही अगोदरच लूप करतो जायच्या अगोदर. तर मित्रांनो, आम्ही आबलोलीतून आलोय आणि जेवढं अंतर आता मी भातगाव पुलावरनं संगमेश्वरला चाललो. जेवढं अंतर आबलोली पासून परशुराम घाटाच्या पायथ्याशी जो रस्ता बाहेर पडतो ना टुवर्ड सावर्डा, तर तेवढ्या अंतरात तुम्ही तिकडून भातगाव पुलाचा रस्ता आहे तिकडनं आलात ना तर तुम्ही शास्त्री पुलावरती पोहोचाल. लॉंग रूट पडतो तो जरा, आणि आम्ही आता इकडं आलो भातगाव पुलावरती. तर आता चाललोय संगमेश्वरला. भारी व्ह्यू आहे रे. म्हणजे समुद्रच आहे ना रे. खाडी 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 आहे खाडी. तर मित्रांनो, मी आताच पोचले माझ्या घरी. तर माझं गाव कोणतं? मी संगमेश्वर तालुक्यातील. तर माझं गाव कोणतं? तर मी संगमेश्वर तालुक्यातील धामणी या गावात राहतो. धामणी या गावातील जुळेवाडी हे माझं गाव आहे. मी आत्ताच जस्ट पोचलोय. माझा यायचा मुद्दा हाच होता. तर आमची धामणी गावाची जी ग्रामदेवता श्री वाघजाई देवीच्या नवीन मूर्तीचा आगमन सोहळा आहे. तर मित्रांनो, आता वाजले 2:57. 4 वाजता देवीचं आगमन होणार आहे. धामणी पेट्रोल पंप पासून ते वाघजाई देवी मंदिर पर्यंत तिचा आगमन सोहळा आहे. तर ब्लॉग मध्ये तुम्हाला दिसेलच. तर आता आम्ही निघालोय आगमनासाठी. बघा 3:53 झाले. 3:53. 4 वाजताचं आगमन सांगितलंय धामणी पेट्रोल पंपवर. तर भेटू तिथेच. चल जाऊया मिलिंद. हा चला. मला नीट घेऊन जुळेवाडीचा घाट. माय गो टू रुला दिया रे इसने. अक्षरशः डोळ्यात पाणी आलं मला झाड बघून. पडेगा मत्ती ऊपर आई है. मागच्या वरती मधून जाऊया. टास्क कंप्लीट. जरासं
आरामात काय टेन्शन नाही. आपण पोहोचतोय, आपल्याला मुंबईला जायचं आहे. पोचलो, टास्क इज कंप्लीटेड. मित्रांनो आम्ही पोहोचलोय आता धामणी पेट्रोल पंपावरती. तर मिलिंदला आगमन सोहळा बघायला नाही भेटणार, कारण का जरा कामानिमित्त संगमेश्वरला चाललाय. तर मिलिंदला मिस करीन रे. ओके ओके. तर आपलं काम पण महत्वाचं आहे, ते आज झालं तर एक दिवस वाचेल आपला. ब्लॉग मध्ये बघ मग सोहळा, भव्य सोहळा. चल मग आरामात जाणे, आरामात आहे. ठीक आहे. तर मित्रांनो आताच देवीचं आगमन झालंय, बघू शकता. आपल्या गावकरी मंडळ
मित्रांनो बघू शकता एक नंबरचं आयोजन केलंय. जे काय केलंय ते मी जरा लांब आलोय कारण का इकडे ढोल ताशे मस्त गडाडत आहेत, तर त्याच्यामुळे माझा आवाज तुम्हाला येणार नाही म्हणून मी लांब आलोय थोडा. तर बघू शकता सुरुवात झालेली आहे आगमनाची. मस्त आयोजन केलं एकदम. ढोल ताशे नुसते असे गडाडतायत ना, काय सांगू तुम्हाला. शॉर्ट मध्ये बघितलं असेल तुम्ही. बघत राहा, असाच ब्लॉग चालू राहील. तिकडे जाऊन मला ब्लॉग करता येणार नाही कारण का माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही. मला क्लिप्सच दाखवू शकतो. शोभायात्रेच्या निमित्तानं या दामणी बोळवली पंचकृती हरे भरत आणि गडद वाडीचे सगळे मानकरी आणि घोडवाडीचे सगळे मानकरी पुजारी यांच्या अथक प्रयत्नातून अशा प्रकारचा सोहळा आज आपण संपन्न करतो. मित्रांनो, आता माझ्या iPhone 15 ची बॅटरी लो झाली, जे पूर्ण डेडच झालाय समजा तो.
तर आता आयफोन 12 मध्ये मी टाइमलॅप्स लावला. आता आयफोन 12 कितपर्यंत साथ देतो तिथपर्यंत तुम्हाला व्ह्यू घ्यायला भेटेल. कारण का आयफोन 12 ला जो हा माईक आहे तो सपोर्ट नाही करत. हा माईक मी कुठला घेतलाय काय घेतलाय तो पण मी तुम्हाला ओरडेल. कारण का मला अचानक गावी यावं लागलं. मला एक दिवस अगोदरच समजलं की आपल्या देवीचं आगमन होतंय म्हणून घाई गडबडीत निघालो. तर आता टाइमलॅप्सची मजा घ्या. तर तो वाजलेत 10 वाजले 10 झाले. आणि ॲक्च्युली मी काल ब्लॉग एंड करायला विसरून गेलो. त्याचा एक गंमत सांगतो काय झाली. जसं मी काल आलो संध्याकाळी घरी, ओके, तर आलो मोबाईल चार्जिंगला आणि फ्रेश होता होता बाबा आले म्हणजे काका आले माझे. तर मी माझे काका आणि त्यांचा मोठा पोरगा आम्ही जे 3 जण बसलो ना गप्पे मारायला. जेवण बिवण झालं त्याच्यानंतर पण मी बसलेलो. इथले 12-1 वाजले असतील. आणि जेव्हा मी रात्री झोपला अरे मी ब्लॉगच सेंड नाही केला. म्हणजे लगेच क्लिक झाला अरे ब्लॉगच सेंड नाही केला. तर मी पण खूप टायर्ड झालेलो. तर मी पण मग मोबाईल वगैरे चार्जिंगला काढला, थोडी एडिटिंग केली, झोपलो. तर उठलोय. ॲक्च्युली त्याने 10चा टाइम दिलेला जिथे मला जायचं तिथे. 10 वाजून गेलेत. तर बघू. तर अशीच मज्जा मस्ती ब्लॉगमध्ये चालू राहील. तर बघत राहा ब्लॉग. तर मित्रांनो मी आता माझ्या फॅमिलीला तुम्हाला दाखवतो. आपण या इकडे. तर मित्रांनो हे माझे बाबा आहेत. बाबा इट्स मीन्स माझे काका आहेत. पण मी त्यांना लहानापासूनच बाबा बोलतोय, कधी काका म्हणून हाक नाही मारली. तर आरू तू जर ब्लॉग बघत असशील तर बाबांनी पहिल्यांदा आल्याला काय विचारलं, सून कुठं आहे. जो तो विचारतोय सून कुठं आहे, घरीन कुठं आहे घरीन. तर नेक्स्ट ब्लॉग मध्ये आय होप तू असशील. लास्ट ते थोडी ते येणार वाटत नाही. ते बाबाने हेच विचारलं. तर हे आपले घरातले मोठे सदस्य बाबा आहेत. आणि हा त्यांचा मोठा पोरगा हा भाऊ. तर आत्ताच आलेलो 2 दिवसासाठी. भरपूर प्रेम भेटलं दोघांकडून. काल गप्पा मारून पण मजा आली. काय बोलतात का बनव. होय मजा. तर येईन परत कधीतरी आलो तर सांगेन. आलो की त्यांना समजत नाही मी अचानक भयानक मध्ये कधी पण येतो. त्याच्यामुळे ते तरी त्यांच्या परीने जेवढं जमतंय तेवढं ते करतात. तर चला मग मी आता निघतो इथून. जर आलो संध्याकाळी तर येईन. माझं काम झालं तर नाही येणार. मग जर नाही झालं तर येईन. चल मग दादा तू पण चाललायस ना शाळेमध्ये आता. वहिनी आहे पण ती वहिनी वाटतं होती बँकेमध्ये गेले. तर मग भेटू आपण परत. चला बाबा ना. तर मित्रांनो आता मी निघालोय इथून. देवीची स्थापना आपण बघूया कशी केली काय ते तुम्हाला थोडे व्ह्यू दाखवतो आणि मग आपण इथनं निघू. निकलते इधर से. साहेब स्थापना नाही झाली अजून. कधी आहे. 10 तारखेला. तर मंडळी स्थापना अजून झालेली नाहीये. स्थापना 10 तारखेला आहे. बॅड लक. तर मला वाटलं की कालच केली असेल. तर मित्रांनो गावातले आपल्याला काही मंडळी भेटलेत. ते बाबा आहेत. नाव सांगा ना भाऊ तुमचं. कृष्णा गोपाल गुरु. तुमचं दादा. हा चंद्रकांत लक्ष्मण गुरु. आणि तुमचं गुणाजी गंगाराम पडत. ओके. तर बाबाने आम्हाला सांगितलंय की 8 तारखेला स्थापना आहे आणि 3 दिवस पूजा असणार आहे. 7, 8, 9, 10. 7ला हे पाणी उतरायचं देवांना. हा तिथपासून 7 पासून चालू. अच्छा.
तर कोण येणार असेल स्थापनेसाठी तर तुम्ही सुट्टी काढून 3 दिवस इथे येऊ शकता. देवीची स्थापना 7 तारखेला पाणीवर म्हणजे 8 तारखेला 7, 8, 9, 10 10 शेवट 10 शेवटला आहे. तर 3 दिवसामध्ये जरी कोणाला इच्छुक असेल एका दिवसात ते येऊन जा. तर धामणी गावची आपली ग्रामदेवता आहे. देवी तर आपल्याला बघायला नाही भेट. चला हा ठीक आहे चला. आणि तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.